अमरावती लोकसभा मतदारसंघात शेवटी जनतेच्या इच्छेचा विजय झाला। या मतदारसंघात जनतेने प्रतिकूल परिस्थितीतही विजय मिळवून दिला आहे। आजपर्यंत आपण आणलेल्या कामांचं मागील खासदार भूमिपूजन करत होत्या। आता आपला खासदार जनतेच्या विकासासाठी आणि अपेक्षांसाठी नक्कीच काम करणार असा विश्वास माजी मंत्री आमदार ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनी व्यक्त केला। अमरावती जिल्हा काँग्रेस कमिटी ग्रामीणच्या वतीने महाविकास आघाडीचे नवनिर्वाचित खासदार बळवंत वानखेडे यांच्या सत्कारानिमित्त त्या बोलत होत्या। यावेळी बोलताना आमदार ॲडव्होकेट ठाकूर पुढे म्हणाल्या की अमरावतीच्या धर्मनिरपेक्ष जनतेच्या यावेळी आपला एकही मत वाया जाऊ दिलं नाही। सर्व धर्मीयांनी अत्यंत आत्मीयतेने केलेल्या मतदानामुळे बळवंत वानखेडे हे विजयी झाले। आतापर्यंत या मतदारसंघातील खासदार हे आम्ही आणलेल्या कामांची भूमिपूजन स्वतः करत होते, दुसऱ्यांच्या कामाचं श्रेय घेण्यात सर्वात पुढे होते, पण आता ही परिस्थिती राहणार नाही। या मतदारसंघात बदल घडवण्यासाठी आम्ही आमच्या पक्षश्रेष्ठींना सांगितलं होतं, काहीही झालं तरी या मतदारसंघातून यावेळी पंजा या निशाणीवरच निवडणूक लढवली जाईल। जर पक्षश्रेष्ठींनी काही वेगळा विचार केला तर आम्ही स्वतंत्रपणे लढू, परंतु पंजावरच निवडणूक लढवू। मात्र पक्षश्रेष्ठींनी आमच्या विनंतीला मान दिला आणि ही जागा आम्हाला सोडली। ही जागा सुटल्यानंतर आपण सर्व कार्यकर्त्यांनी रात्रीचा दिवस करून बळवंत वानखेडे यांच्या विजयासाठी खूप परिश्रम घेतले। कार्यकर्ते मोठ्या प्रमाणे कामाला लागले होते, मात्र शेवटी ग्राउंडवर परिस्थिती वेगळी असते आणि त्यावेळेस लढण्याची पद्धतही वेगळी असते। आपण सर्वांनी मतदान केंद्रापासून ते मतमोजणी केंद्रापर्यंत केलेले परिश्रम आणि घेतलेली दक्षता याच्या बळावरच आपल्याला हा विजय मिळाला आहे। त्यामुळे आपणास सर्व कार्यकर्त्यांचे आणि नेत्यांचे कौतुक करावे तेवढे थोडे आहे, असे यावेळी ॲडव्होकेट ठाकूर म्हणाल्या। आता बळवंत भाऊ वानखेडे यांच्याकडून सर्व मतदारांच्या आणि कार्यकर्त्यांच्या खूप अपेक्षा आहे। बळवंत वानखेडे हे दिसायला साधेभोळे असले तरी प्रत्यक्षात तसे नाहीत, ते अत्यंत चाणाक्ष आणि कामसू नेते आहेत। त्यामुळे बळवंत वानखेडे खासदार म्हणून आपल्या सर्वांच्या कसोटीवर नक्की उतरतील आणि जनतेची कामे पूर्ण करतील असा विश्वास यावेळी ॲडव्होकेट ठाकूर यांनी व्यक्त केला। गाव माझा न्यूज करिता महादेव नवघरे, अमरावती।